सकाळी सकाळी छान असं झाडांचं दर्शन झालं ना, तर मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. एक पॉझिटिव्हिटी येते छान आणि प्रसन्न वाटतं. तर सकाळ झाली आणि खूप छान म्हणजे मी सर्वात आधी माझं आवरल्याच्या नंतर मी आधी बाहेर येऊन झाडांना पाहते. कारण इतकं छान वाटतं, मन प्रसन्न होतं या झाडांकडे पाहून हिरवंगार सगळीकडे. तर गेटचं लॉक उघडलं आणि बाहेरचं झाडून घ्यायचं होतं. सकाळी सगळ्यात आधी मी बाहेरचं झाडून घेते. तर आता म्हणजे कसं ऊनही भरपूर वाढायला आहे, त्यामुळे जास्त लेट करायला आणि पूर्वमुखी असल्यामुळे काय सकाळी सकाळी म्हणजे जास्तच ऊन येते आणि घरात पण जास्त ऊन येते. त्यामुळे मग आधी सकाळी उठल्याच्या नंतर मी आधी सगळं बाहेरचा पोर्च वगैरे झाडून घेते, पाणी टाकून घेते आणि मग आतली कामं करते. तर हवा ती सुटत असल्यामुळे काय झाडांची पानं जी वाळलेली पानं आहेत ती गळत आहेत. तर ते कचरा वगैरे तो होतोय, तर ते सगळं मी क्लीन करून घेते. बाहेर झाडून घेऊन पाणी वगैरे टाकून झाल्याच्या नंतर मग आत येऊन स्वयंपाकाचं ते आवरते. तर आज मुलांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतच होते मी आणि सकाळी सकाळी छान असं घरात ऊन येते. खूप छान वाटते, एक मस्त असं प्रसन्न वाटते सकाळी सकाळी घरात ऊन आल्याच्या नंतर. ते हिवाळ्यात तर सहसा ऊन येतच नाही, पण उन्हाळ्यात बऱ्यापैकी घरात ऊन येते. तर छान वाटतं सकाळचं. आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं करायचं होतं मला. तर मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांना काही डब्याचं वगैरे नव्हतं, ह्यांच्यापुरताच करायचं होतं मला स्वयंपाक. तर ते करायला घेतला. तर आधी पीठ भिजवून घेते आणि नंतर मग भाजी. पीठ भिजवून झाल्याच्या नंतर मग म्हटलं आधी चहा करून प्यावा, कारण सकाळी सकाळी मस्त छान अशा वातावरणात मला चहा प्यायला खूप आवडते. तर आधी दूध तापवून घेते. तर हे इंडक्शन आहे, तर ह्यावरती हीट मिल्कवर ठेवल्याच्या नंतर आपल्याला पाहायचं काम पडत नाही, आपोआप ते छान गरम होतं आणि मग शेगडी बंद होते. तर माझ्यापुरता 1 कपच करायचा होता, तर मग ते घेतलं मी आणि चहा करायला ठेवला. थोडंसं अद्रक टाकली त्याच्यात, कारण सध्या थोडंसं गळ्याचं खवखव चालू आहे, खोकलायला यायला लागलं आहे. त्यामुळे ते अद्रक टाकली. अद्रकचा चहा घेतला की थोडंसं बरं वाटतं आणि मग चहा घेऊन झाले की थोडंसं एक एनर्जी येते आणि मग बाकीची कामंही आपली चालू राहतात. तर मग 1 कप चहा करून घेतला. चहा घेऊन मग भाजी वगैरे करून घेते, भाजी आणि पोळ्या. तर आता मस्त टेडी बसला आहे ऊन खात, तर मी बसते त्याच्या बाजूला आणि चहा घेते. चहा घेऊन झाल्याच्या नंतर मग भाजी सावरून घेते. तर आज मला भरल्या वांग्याची भाजी करायची होती. तर 4 वांगे घेतलेत कट करून वगैरे, भाजी करून घेते. भरल्या वांग्याची भाजी मला आवडते, छान अशी मसालेदार भाजी आणि चवीला पण खूप छान लागते. तर साधं चिरून वगैरे करण्यापेक्षा ही भाजी अशी छान चवीला पण छान लागते आणि त्यातल्या त्यात वांगे असे एकदम ताजे आहेत. तर त्यामुळे जेवढे वांगे ताजे असतील, फ्रेश असतील, तर त्या वांग्याची भाजी अशी छान चवदार लागते. तर सगळी तयारी करून घेते आणि भाजी टाकून घेते. तर गॅसचा ओटा कसा
छोटाच पडतो आहे. किती जरी मोठा असला तरी आपल्याला छोटाच. तर आता हे माठ ठेवलं आहे. माठामुळे काय बऱ्यापैकी अडचणच होत आहे. तर त्याला दुसरी कुठेच जागा नाही आहे, त्यामुळे ह्याच साईडला ठेवावं लागतं. आणि माठ कसं बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे काय ते खूप जागा घेते आणि त्यातल्या त्यात काय पाणी ते ठिपकत राहतं, खाली सांडत राहते, त्यामुळे गॅसचा ओटा असं कायम ओलाच राहतो आहे. त्याला खाली काही ठेवलं तरी साईडनं थोडंफार ते होते आणि खाली सांडते, त्यामुळे पूर्ण गॅसच्या ओट्यावर थोडं थोडं का होईना पाणी पाणी राहतेच. तर तयारी केली भाजीची, तर फोडणी देऊन घेते. तर कांदा लसूण वगैरे टाकून घ्यायचं आणि ते थोडंसं लालसर झाला की मग आपली थोडीशी वांगे टाकून जे काही आपण वांगे कट केलेत तर वांगे टाकून घ्यायचे. ते वांग्याचे म्हणजे काटे वगैरे काढून घ्यायचे, थोडेसे देठं समोरचं कट करून मग हे करायचं, चिरून घ्यायचं. तर शेंगदाण्याची कूट घेतली, थोडंसं तीळ आणि कराळाची कूट आहे आणि खोबरं, हे सगळं मिक्स करून त्यात लाल चटणी, धन्याची कूट, हळद, मीठ, मसाला हे सगळं टाकून घ्यायचं. आणि थोडीशी जी मेथी आहे तर ती पण टाकायची. तर थोडंसं हे झालं की आपले वांगे टाकून द्यायचे आणि छान वांगे थोडंसं तेल सुटायला लागलं की मग हे सगळं जे आपण मिक्स केलं आहे ना, जे मसाल्याचं जे आहे तर ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला म्हणजे पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ते बुडाला वगैरे लागणार नाही, करपणार नाही असं. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं की त्याला छान असं उकळी येऊ द्यायची आणि थोडं तेल सुटेपर्यंत त्याला छान शिजू द्यायचं. आणि मग आपल्याला हवं तेवढं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं. तर खूप छान लागते, टेस्टी होते भाजी. तर टिफिनला वगैरे द्यायला छान आणि घरी पण खायला कुठे बाहेर वगैरे घेऊन जायचं असेल तरी खूप छान लागते भाजी ही. टेस्टी राहते खूप. आणि लगेच मग आता भाजी झाली की लगेच पोळ्या करून घेते. इकडे भाजी शिजत आहे, म्हटलं लगेच पोळ्या पण होऊन जातात, मग बाकीची कामं आवरायला आपल्याला मोकळं. तर हे सिंक बाजूलाच असल्यामुळे काय गॅसचा ओटा बऱ्यापैकी ओलाच राहतो. स्वयंपाक करताना हात वगैरे आपल्याला धुवावंच लागतात. तर स्वयंपाक झाला, मग स्वयंपाक आवरून मग गॅस ओटा वगैरे आवरला आणि त्यानंतर मग वरती आले. थोडंसं म्हणजे झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं. तर मिरच्या पण वाळायला ठेवलेल्या तिथे. तर वेळ घेतात मिरच्या वाळायला, म्हणजे पटकन वाळत नाही, तर 5-6 दिवस तरी सहजच लागतात त्याला. तर हे बोगनवेलच्या ज्या काड्या आणलेल्या होत्या तर त्या लावलेल्या, तर त्या बऱ्यापैकी आल्यात. काही जे नाही आल्यात त्या अशा काढून टाकून दिल्या आणि काही काही आल्यात ते खूप छान आले. तर काही असे खूप फास्ट ग्रो झाले आणि सगळ्यात फास्ट म्हटलं तर हे ग्रो झाले, खूप छान झाले. ह्याच्यात 3 लावलेल्या काड्या, 3ही छान आल्यात. आणि हे पण नवीनच लावलेले, ते पण आल्यात खूप छान. आता ह्याला फुलं आल्याच्या नंतर कळेल की ॲक्च्युली हे कसं म्हणजे कुठल्या कलरचे आहेत ते खूप छान दिसते. वरती पण खूप छान आहे, पण आता जसं जसं ऊन वाढत आहे तसं तसं झाडांची अजून जास्त काळजी घ्यावं लागणार आहे. कारण म्हणजे कसं उन्हामुळे झाडांना म्हणजे करपल्यासारखी वेगळीच होऊन जातात झाडं. तर त्यासाठी आता सावलीसाठी त्यांना काहीतरी जोड करावी लागणार आहे. तर वर बऱ्यापैकी झाडं आहेत आणि सगळेच झाडं काही खाली घेऊन जाऊ शकत नाही, कारण खालीही तितकी जागा नाही आणि खाली ऑलरेडी सगळं भरलं आहे. त्यामुळे ह्या काय कुंड्या सगळ्या बसत नाही आणि त्यातल्या त्यात खूप मोठ्या साईजच्या कुंड्या असल्यामुळे वर खाली नेणंही सोपं नाही आहे. त्यामुळे काही झाडं मी पायऱ्याच्या खालीच ठेवलेत. ही मोगऱ्याची वेल, त्याला फुलं पण लागलेत खूप छान आणि इतका सुंदर असा त्याचा वास इतका छान आहे ना, खूप मस्त वाटते त्याचं असं. आणि हे पायऱ्याच्या खालती काही ठेवलेले आहेत. तर आता पायऱ्याला थोडंसं काही बॅनर वगैरे खालून लावून दिले ना की डायरेक्ट ऊन लागत नाही झाडांना. आणि त्या साईडला पण काहीतरी त्याला असं जुगाड काही करावं लागणार आहे झाडांसाठी. तर टाकी भरून ठेवते मी तिथल्या इथे झाडांना पाणी टाकायला. रोज 2 टाईम तरी पाणी टाकावं लागतं झाडांना. तर वरचं झालं, झाडांना पाणी वगैरे टाकून मग खाली आले. तर खालचं आवरायचं होतं. तर ह्या ज्या कुंड्या आहेत तर ते ऑनलाईन मागवल्यात आणि खास म्हणजे हे जे आर्टिफिशियलची झाडं आहेत तर ते ठेवण्यासाठीच मागवल्यात. पण त्याचं जे खालचं बूड आहे ते एकदम फ्लॅट नाही आहे, थोडासा असा उथळ वेगळाच आहे. त्यामुळे त्या कुंड्या अशा व्यवस्थित बसतच नाहीत आणि त्यातल्या त्यात त्याच्यात झाडंही नीट बसत नाही. त्यामुळे ते असं ठेवलं ना की लगेच पडायला लागतं. मग त्याला काहीतरी सपोर्ट द्यावा लागतो खालून काहीतरी, त्यालाही काहीतरी जुगाड करावंच लागणार आहे. कारण डायरेक्टली असं ठेवलं आणि बसला असं होतच नाही, कारण त्याचा खालचा जो बूड आहे तो खूपच जास्त असा उथळ वेगळाच आहे असा. त्यामुळे ते व्यवस्थित बसतच नाहीत. मग त्याला आता काहीतरी करून व्यवस्थित बसेल असं काही करावं लागणार आहे. विदाऊट हेल्प ते झाड बसतच नाही आहे, त्यामुळे ते सोडून दिलं. आणि हे जे आहेत ते मनी प्लांट आणि पाम ट्री जे मी आतमध्ये ठेवलेले आहेत. आणि हा जो पॅसेज आहे तो खूप जास्त गोंधळ होतो, तो पण रिकामा केला, एकदम क्लीन आणि व्यवस्थित केले. ते सगळं आवरून ठेवलं आहे, सगळा जो काही पसारा आहे. तर ह्यांना मी आजच ठेवलं आहे मध्ये. तर खूप छान झाले, छान ग्रो करत आहेत. आणि हा जो कॉर्नर आहे तर त्याला थोडंसं क्लीन करून घ्या म्हणलं. तर त्याची म्हणजे धूळ बऱ्यापैकी जमा झालेली होती, तर ती धूळ वगैरे क्लीन करून घेते आणि मग त्याची थोडीशी जागा बदलून मी ते व्यवस्थित ठेवते.
तर पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर म्हणजे सगळं आपण आवरून वगैरे ठेवलं की खूप छान दिसतं. कोणाचंही जरी असलं तरी घर जे आपण जेवढं छान आवरून व्यवस्थित नीटनेटकं ठेवतो ना, तितकं घर छान दिसतं. किरायाचं असो किंवा मग स्वतःचं घर असो, पण ज्या पद्धतीने आपण त्याला आवरतो, ज्या पद्धतीने आपण त्याची केअर करतो, सगळं छान व्यवस्थित सजवून ठेवतो, तर ते आपण केलंच पाहिजे. कारण घर किरायाचं असो किंवा स्वतःचं घर, हे आपण जेव्हा त्या घरात राहतो ते आपलं असं समजूनच आपण त्या घराला जीव लावला पाहिजे, कारण जेणेकरून ते घरसुद्धा आपल्याला तितकंच जीव लावेल. तर छान व्यवस्थित ठेवले. तर देवघरातले काही फोटो जे होते, मूर्ती होती, ते मी इथे आणून ठेवल्यात. आणि हा जो कॉर्नर आहे हा पण मला थोडासा क्लीन करून घ्यायचा होता आणि हे पण थोडंसं इथलं पण चेंज करायचं होतं. तर खूप जास्त धूळ जमा झालेली, तर ते पण क्लीन करून घेतलं. सगळं असं व्यवस्थित ठेवलं तर खूप छान दिसत आहे सगळं क्लीन वगैरे झाल्याच्या नंतर. तर हे पण छान केले. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इतकी छान आणि इतकी सुंदर आहे. तिथला धूळ बसली होती त्यामुळे ते थोडंसं मी धुवून घेतलं. आणि ही स्वामींचा जो फोटो आहे तर हा मी स्वतः ड्रॉ केलेला आहे, ते पण छान वाटत आहे. आणि इथे जे आहे ते देवघर पण मी चेंज केले. ते देवघर आधी खाली होतं, तर त्याखाली मी आता छोटासा असं कपाट ठेवले आणि त्याच्यावरती हे देवघर ठेवले. तर खूप छान आणि एकदम व्यवस्थित नीट आणि क्लीन दिसत आहे. तर ह्या कपाटामध्ये पूर्ण म्हणजे पूजेचं सामान जे काही लागते सगळं, रांगोळी जे काही सगळं म्हणजे अगरबत्ती किंवा रांगोळीचं पीठ, पूजेचं ताटं, आरत्या वगैरे जे काय असतं ते सगळं व्यवस्थित त्याच्यात बसून गेले. आणि व्यवस्थित आणि क्लीन आणि नीट पण दिसत आहे. त्यामुळे ते मला छान वाटलं हे थोडंसं चेंज केलेलं. देवघर पण व्यवस्थित छान बसले. ग्रीन टी आणलेली होती, तर ती कपाट ठेवले. तर आता ते काही जास्त वापरात येत नव्हती, कारण ती साईडला राहिल्यामुळे तेवढं लक्षात यायचं नाही. तर म्हटलं हे छोटंसं बास्केट आहे तर त्याच्यातच ठेवा आणि तिथे हँग करून ठेवा, जेणेकरून ते सरळ आपल्या डोळ्यासमोर दिसेल आणि आपल्या लक्षात येईल पिण्यासाठी. तर मुद्दामच मी ह्याच्यात ठेवले, जेणेकरून माझ्या लक्षात राहील प्यायचं. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. तर हे ग्रीन टी मी मुद्दामूनच आणली, कारण म्हणजे आता रोज दुपारच्या टाईमला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर प्यावं असं म्हटलं. पण आणूनही बरेच दिवस झाली साईडलाच ठेवून राहत होती आणि सहसा आपल्या म्हणजे सरळ डोळ्यासमोर असलं तर लक्षात येते. तर मुद्दामूनच मी असं ठेवलं, जेणेकरून साखरपत्तीच्या डब्याच्या बाजूलाच आहे तर लक्षात येईल आणि रोज पिण्यात येईल.